भारतीय वायुदलाने आज पाकिस्तानच्या आतपर्यंत जाऊन जी दहशतवादी तळ होती ती उद्ध्वस्त केलेली आहे। ही बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरलेली आहे आणि नागपुरात देखील आलेली आहे। नागपुरातील हे तरुण आहेत। नागपुरात ही बातमी कळल्यानंतर नागपुरातील तरुणाईमध्ये एकच जोश तयार झालेला आहे आणि अत्यंत जोशपूर्ण वातावरण भारतीय सैन्याने भारतीय वायुदलाने जे हल्ला केलेला आहे त्याचं स्वागत करत आहे। काय सांगशील, मोठी कारवाई म्हणावी लागेल? जी बिलकुल, एकदम मोठी कारवाई आहे आणि हा पाकिस्तानला भारताकडनं एक प्रत्युत्तर आहे की जेव्हा जेव्हा अशा कोणत्या कृती भारतामध्ये पाकिस्तानकडनं करण्यात येईल तेव्हा भारताकडनं असंच प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्यात येईल, हे पाकिस्ताननी खात्री करून घ्यावी। आणि जय हिंद, जय हिंद, जय हिंद। पाकिस्तानने हल्ला केला होता त्यानंतर हे तसंच उत्तर पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून देण्यात येईल, काय सांगाल, काय भावना आहेत? मला खूप खुशी होत आहे कारण सर्जिकल स्ट्राईक केली हेच सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी आहे। सकाळी उठल्याबरोबर ही खबर भेटली तर खूप उत्साह आहे, आनंद आहे आणि जय हिंद। काय सांगशील? आता तर ही तर फक्त सुरुवात आहे पाकिस्तानसाठी। हे एक ओपन चॅलेंज पण म्हणू शकतो त्यांना की तुम्ही आतापर्यंत खूप सहन केलं आम्ही, पण आता पुढे पहा, आता तुम्ही एक चुकी करा आणि आता तर फक्त काही लोक गेलेले, आता पुढे पूर्ण तुमचा देश मिटवू शकतो आम्ही। सर आता त्यांना तर कळलेलं आहे की आपण जी त्यांनी चूक केली आहे त्याच्यावर काय उत्तर मिळू शकतं इंडियाकडनं। ही तर फक्त सुरुवात आहे, अजून त्यांना खूप काही फेस करायचं आहे। तर बघूया त्यांना आता जोश तर त्यांनी बघितलाच आहे इंडियाचा। हाय सर, जोश बघितलेला आहे, एकदा चुकी केलेली आहे त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे, मात्र ही केवळ सुरुवात असल्याचं या तरुणाईचं म्हणणं आहे। काय सांगशील? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही जी जीत आपली आहे ती आपल्या शैतानच्या नावावर केली पाहिजे, कारण की त्यांनी जे सॅक्रिफाईस केलं आहे ते देशासाठी केलं आहे। पुन्हा ही जीत त्यांच्याच नावाने। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर।